1935 साली येवला मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी ख्रिस्ती, मुस्लिम, शीख धर्मीयांचे धर्मगुरू यांची राजगृहावर रीघ लागली. बाबासाहेबांनी आपला धर्म स्वीकारावा म्हणून बाबासाहेबांची विनवणी करू लागले. आपापल्या धर्माची महती डॉक्टर बाबासाहेबांना समजावून सांगू लागले. आपापल्या धर्माचे धार्मिक ग्रंथ आणि वाङ्मय बाबासाहेबांना आणून देऊ लागले. डॉक्टर बाबासाहेबांनी आपला धर्म स्वीकारला तर आपण अस्पृश्यांना समानतेने वागू, त्यांच्यासोबत रोटीबेटी व्यवहार करू. याशिवाय केवळ शिक्षणविषयकच नाही तर औद्योगिक आणि व्यापारविषयक बाबतीतही मदत करू असे बाबासाहेबांना सांगू लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांचे सर्व दृष्टिकोनातून विचारविनिमय करत असत. आपण जो धर्म स्वीकारू तो लढाऊ वृत्तीचा व समाजाच्या नैतिक उन्नतीला पोषक असला पाहिजे असे मत डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना कळवले होते. सर्व धर्मातील आधारभूत साहित्य व त्यावरील समीक्षा यावर बाबासाहेबांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. हिंदू म्हणून जन्माला आलेल्या व त्या वातावरणात वाढलेल्या अस्पृश्य समाजाला सोबत घेऊन धर्मांतर करायचे होते. या सर्व बाबीचा विचार करता त्यांचा शीख धर्माकडे कल होऊ लागला. कारण शीख धर्माचा इतिहास वीरवृत्तीचा व समाज उन्नतीला पोषक आहे असे बाबासाहेबांना वाटू लागले. त्यातील काही आचार आणि विधी यामध्ये सुधारणा केल्या तर शीख धर्म अस्पृश्यांना स्वीकारण्यास योग्य होईल असे त्याने शीख पुढाऱ्यांना सांगितले. या सुधारणांपैकी एक सुधारणा म्हणजे धर्मांतरित अस्पृश्यांना केस आणि दाढी राखण्याची सक्ती नसावी. शीख पुढाऱ्यांनी सांगितले की हे 5 कंकार जे केस, कंगन, किरपान, कंगवा आणि कच हे पाळलेच पाहिजेत. कारण वरवर पाहणाऱ्यांना पायी उपाधी वाटल्या तरी त्याची बैठक आध्यात्मिक तत्त्वज्ञानावर उभारलेली आहे आणि हे कंकार जर नष्ट केले तर त्या धर्माचा प्रमुख पायाच खणून काढल्यासारखे होईल. या 5 कंकार गोष्टी शीख परमेश्वर आणि गुरु यांना साक्षी ठेवून पाळतात. हा शीखांचा खुलासा ऐकून बाबासाहेबांनी त्याबद्दल फारसा आग्रह धरला नाही. कारण त्यांना शीख धर्माची ऐतिहासिक भूमिका अत्यंत तेजस्वी वाटली आणि त्यामुळे त्यांना तो धर्म स्वीकारण्याकडे मनाचा कल होऊ लागला. शीख धर्माची ऐतिहासिक भूमिका बाबासाहेबांना भव्य, दिव्य आणि आकर्षक वाटली. शीख धर्म आणि शीख समाज यांची मुसलमानी सत्तेला वीरवृत्तीने तोंड देऊन जो स्फूर्तिदायक इतिहास निर्माण केला त्याचे आकर्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनस्वी वाटू लागले. हिंदुस्थानातील 2 मुख्य धर्माच्या मिलाफाने बनलेला शीख धर्म याबद्दल सर्व बाजूने विचार करून त्यांनी ठरवले की पददलित अस्पृश्यांना महापराक्रमी करणारा हा शीख धर्म तो आपण स्वीकारावा आणि शीखांच्या आर्थिक सहाय्याने अस्पृश्य समाजात शिक्षण प्रसार करावा आणि भारताच्या लष्करात आणि सरकार दरबारी अधिकाराची पदे काबीज करावीत. राजकीयदृष्ट्याही उलथापालथ घडवून आणता येईल असेही बाबासाहेबांना वाटत होते. शीख धर्माचा पद्धतशीर अभ्यास करणारे व त्यानंतर प्रचार आणि प्रसार करणारे लोक तयार करणे आवश्यक होते. असे वाटल्याने मुंबईतील 16 व्यक्तींची निवड हे सर्वजण महार समाजातील होतील. त्यांना अमृतसरला बाबासाहेबांनी पाठवले. या 16 जणांनी 1937 साली अमृतसर येथे शीख धर्माची दीक्षा घेतली. या 16 जणांना धर्मप्रचारक म्हणून शीख मिशनतर्फे दरमहा ₹45 इतका पगार ठरवलेला होता. तो पगार बाबासाहेबांच्या मार्फत त्यांना देण्यात येत असे. हे लोक फारसे शिकलेले नव्हते. हे धर्मांतरित धर्मप्रचार करत फिरत होते. 3-4 महिन्याच्या अवधीनंतर प्रचारकांना मासिक वेतन वेळेवर मिळत ना व ते मिळत होते तेही अपुरे पडू लागले आणि या आणि इतर कारणामुळे 16 प्रचारकांनी अंग काढून घेतले. त्यापैकी 15 जणांनी पूर्वीच्या जठा माळा घालून भिक्षा मागत फिरू लागले. श्री बर्वे हे खालसा कॉलेजमध्ये नोकर म्हणून राहिले. शीख धर्मप्रचारकांची अशी वाताहत झाली. मध्यंतरीच्या काळात
बाबासाहेब आणि शीख मिशन या संस्थांचे सूत्रधार यांच्यात धुसफूस झाली. शेवटी बाबासाहेबांनी शीख धर्मीयांशी असलेले आपले संबंध तोडले. शीख लोकांशी आपण संबंध का तोडले याबाबत स्पष्ट खुलासा कोणीही केलेला नाही. त्याचे मिशनच्या सूत्रधाराबरोबर मतभेद झाले. शीखांनी पाळावयाचे 5 कंकार केस, कच्छ, कृपाण, कंगाळ आणि कडा यापैकी केस राखणे आम्हाला आवश्यक राहू नये असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. ते शीखांना मान्य नव्हते. या मुद्द्यावरून बाबासाहेब आणि शीख यांच्यात बेबनाव झाला. म्हणून त्यांनी शीख धर्म स्वीकारला नाही अशी अफवा आहे, पण खरी कारणे कधीच बाहेर आली नाहीत.